नमस्कार. चला, आज आपण एका खूप महत्वाच्या आणि रंजक विषयाबद्दल बोलूया. सरकार जेव्हा रस्ते, पूल किंवा वीज प्रकल्पांवर खर्च करतं, तेव्हा त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर नेमकं काय आणि कसा परिणाम होतो, हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता हा प्रश्न ऐकायला थोडा विचित्र वाटेल नाही का? म्हणजे हायवे बनवण्याचा आणि टीव्ही विकण्याचा काय संबंध असू शकतो? पण खरं तर ह्याच प्रश्नात आपल्या आजच्या चर्चेचं सगळं सार दडलेलं आहे. चला तर, हा डॉमिनो इफेक्ट नेमका कसा काम करतो ते पाहूया. तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की पायाभूत सुविधा म्हणजे नेमकं काय. या म्हणजे त्या सगळ्या मूलभूत गोष्टी ज्यावर आपल्या देशाची अर्थव्यवस्था उभी आहे. चांगले रस्ते, रेल्वेचं जाळं, बंदरं, अखंड वीज पुरवठा आणि हो, आजच्या जगात वेगवान इंटरनेट नेटवर्क सुद्धा. आता ह्या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी सरकार जो पैसा खर्च करतं, त्याला एका खास नावानं ओळखलं जातं, भांडवली खर्च किंवा इंग्रजीत कॅपेक्स. हा शब्द लक्षात ठेवा, कारण तो आपल्याला पुढे खूप उपयोगी पडणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा काही रोजचा किरकोळ खर्च नाहीये. ही एक प्रकारची गुंतवणूक आहे. देशाच्या भविष्यात केलेली गुंतवणूक, जी दीर्घकाळापर्यंत विकासाला एक भक्कम आधार देते. आणि इथूनच खरा खेळ सुरू होतो. हा आहे पहिला आणि सगळ्यात महत्वाचा डॉमिनो इफेक्ट. जेव्हा गुंतवणूकदारांना दिसतं की सरकार पायाभूत सुविधांवर मनापासून खर्च करत आहे, तेव्हा त्यांचा विश्वास वाढतो. त्यांना एक सिग्नल मिळतो की देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे आणि इथे गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं. मग हे घडतं कसं? बघा, ही एक साधी सोपी साखळी आहे. चांगले रस्ते झाले, 20-24 तास मिळू लागली की कंपन्यांचा माल वाहतुकीचा आणि उत्पादनाचा खर्च कमी होतो. त्यामुळे त्यांना व्यवसाय करणं सोपं जातं. आणि म्हणूनच मग देशातल्या आणि परदेशातल्या कंपन्या इथे पैसे गुंतवायला पुढे येतात. आता विचार करा, एवढे मोठे प्रकल्प सुरू झाले की नोकऱ्यांचा अक्षरशः पाऊस पडतो. बांधकाम करणाऱ्या मजुरांपासून ते डिझाईन बनवणाऱ्या इंजिनियर्सपर्यंत, स्टील आणि सिमेंट कंपन्यांमधल्या कामगारांपासून ते माल पोहोचवणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सपर्यंत अशा अनेक लोकांना थेट आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळतो. आणि याचं पुढचं पाऊल तर अगदी सरळ आहे. जेव्हा जास्तीत जास्त लोकांच्या हाताला काम मिळतं, तेव्हा साहजिकच त्यांच्या घरात, त्यांच्या कुटुंबात जास्त पैसा येतो, त्यांचं उत्पन्न वाढतं. आणि जेव्हा लोकांच्या हातात जास्त पैसा येतो, तेव्हा काय होतं? साहजिकच बाजारात मागणी वाढते. लोक नवीन घर, गाडी, मोबाईल आणि हो, टीव्ही सारख्या गोष्टी विकत घ्यायला लागतात. आता आठवते का तो सुरुवातीचा प्रश्न, की हायवे बनल्याने टीव्ही कसा विकला जातो? तर हे आहे त्याचं उत्तर. थोडक्यात सांगायचं तर, नोकऱ्या, वाढलेलं उत्पन्न आणि त्यातून वाढलेली मागणी या सगळ्यांतून एक असं सकारात्मक आर्थिक चक्र तयार होतं, जे अर्थव्यवस्थेला सतत पुढे ढकलत राहतं. पण थांबा, इथे एक महत्वाचा प्रश्न येतो. ही जी आर्थिक वाढ होतीये, ती सगळी सारखीच असते का? म्हणजे तिच्या गुणवत्तेत काही फरक असतो का? तर हो, आर्थिक वाढीचे मुख्यत्वे 2 प्रकार असतात. एका बाजूला आहे महागाईमुळे होणारी वाढ, जी बाजारात खूप जास्त पैसा आल्यामुळे होते आणि ती अनेकदा फुग्यासारखी तात्पुरती असते. आणि दुसऱ्या बाजूला आहे पायाभूत सुविधांवरच्या खर्चातून होणारी शाश्वत वाढ. ही वाढ देशाची उत्पादन क्षमता वाढवते आणि अर्थव्यवस्थेला एक मजबूत दीर्घकालीन पाया देते. आणि अशा शाश्वत वाढीचे फायदे जबरदस्त असतात. आपली अर्थव्यवस्था बाहेरील धक्क्यांना, म्हणजे समजा जागतिक मंदी आली, तर तिला अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकते. ती एक प्रकारे शॉक प्रूफ बनते. आर्थिक चढउतार कमी होतात आणि देशाच्या विकासाला एक स्थिरता मिळते. ही वाढ खऱ्या अर्थाने टिकाऊ असते. बरं, मग या सगळ्यावर लक्ष कसं ठेवायचं? एक सामान्य गुंतवणूकदार किंवा नागरिक म्हणून हे कसं समजून घ्यायचं? याचं उत्तर आहे देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प, म्हणजे आपलं युनियन बजेट. बजेटमध्ये साधारणपणे अशा प्रकारची आकडेवारी दिसते. इथे बघा, एक उदाहरण म्हणून दाखवले आहे की रेल्वे, रस्ते, वीज यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सरकारने मागच्या वर्षीच्या तुलनेत किती जास्त खर्च करायचं ठरवले आहे. हे आकडे सरकारची दिशा दाखवतात. पण फक्त या वर्षाचे आकडे पाहून काहीच कळत नाही. खरी गंमत आहे ती मागच्या वर्षाशी तुलना करण्यात. त्यातून आपल्याला कळतं की विकासाचा वेग वाढतोय की कमी होतोय. सरकार कोणत्या क्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रित करत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूकदारांसाठी पुढे कोणत्या क्षेत्रात संधी निर्माण होऊ शकतात याचे स्पष्ट संकेत मिळतात. आणि याचा थेट परिणाम आपल्या शेअर बाजारावर दिसतो. जेव्हा सरकार पायाभूत सुविधांवर जास्त खर्च करतं, तेव्हा काही विशिष्ट क्षेत्रांना याचा थेट फायदा होतो.
जसं की इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या, सिमेंट आणि स्टील कंपन्या, वीज कंपन्या आणि लॉजिस्टिक्स कंपन्या. म्हणजेच गुंतवणूकदारांसाठी सगळ्यात महत्त्वाचं वाक्य हे आहे की सरकार जेव्हा पायाभूत सुविधांवर खर्च वाढवतं तेव्हा ते बाजारात थेट गुंतवणुकीच्या संधी निर्माण करत असतं. हे एक संपूर्ण चक्र आहे जे देशाच्या विकासाबरोबरच गुंतवणूकदारांसाठीही फायदेशीर ठरतं. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. हे विकासाचं चक्र खूपच चांगलं आहे, यात शंका नाही. पण विचार करा, जर कोणत्या कारणाने सरकारने हा खर्च अचानक थांबवला किंवा कमी केला, तर काय होईल? या शक्तिशाली इंजिनला अचानक ब्रेक लागला तर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील, याचा विचार नक्की करा.